काकू दरवाजा उघडा. काकू 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 दार उघडा हो. असं काय करू नका. अगं बाई. काकू 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 काय. काकू काकू उठाव. काय झाले काकू. अहो पाणी आणा. ईश्वरा डोक्यात राग घालून घेतलाय नुसता. काकू उठाव. काकू 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 उठा. काकू काकू उठा. काकू उठाव. काकू काय झाले? काय म्हणतायत वैद्य बुवा? खपली का सुभद्रा? नाही म्हणजे लाकडं आणावयास मोकळे. बापू काय बोलताय हे? ताण सहन झाला नाही म्हणून चक्कर येऊन पडल्या काकू. कसला ताण? माझ्या बोलण्याचा ताण? छान 4 शब्द बोललो तर बेशुद्ध पडायचे. अरे एखादीने माझे अमृततुल्य बोल ऐकून स्वतःमध्ये बदल घडवून आणला असता. बदल काय तो एकच घडलाय तिच्यात. लग्न करून या घरात आली तेव्हा चवळीची शेंग होती आणि आता भोपळा झालाय भोपळा. आकारमानात बदल झालाय पण मेंदू मात्र दिवसेंदिवस छोटा होत चाललाय. मूर्खाबाई, बयो राधाने केलेली खिचडी उद्ध्वस्त केली या महामायाने. आता माझ्या पानात काय पिंड वाढणार आहात का? हो बापू काय अभद्र बोलताय. बोलणारच. अरे जीव चाललाय माझा भुकेने आणि भुकेनं मेलो ना तर पिशाच्या होऊन पहिली मान या सुभद्रेची धरेन. लक्षात ठेव. मला खायला आणून दे लवकर. सुभद्रा काकू खूप रडतायत. जीवाला लागेल असेच बोललेत हो बापू. त्या तरी किती सोसणार ना. आणि स्वयंपाक ही चांगलाच करतात त्या. विनाकारण शिक्का मारून ठेवलाय. तुम्ही मला इथे उपदेश करायला आलात का? त्यापेक्षा जा जेवणाचं काय ते बघा. बापू खवळलेत भुकेने. तेच सांगायचे होते हो. अलीकडे माझी तब्येत हवी तशी साथ देत नाही. तब्येतीचं कारण किती दिवस पुढे करणार आहात? पास झाले आता. अंग झटका आणि कामाला लागा. बघावं तेव्हा खंडीभर कारण तयारच असतात तुमच्याकडे. बापू काही उगाचच खवळत नाहीत. इथे पोटात भुकेने खड्डा पडलाय पण स्वयंपाकाच्या नावाने सारी बोंब आहे तुमची. अहो मी बरी झाले ना की करीन हो सगळे. तुम्ही रागवू नका. पण आई आणि नर्मदा वंचांना घरी आणता नाही येणार का? काय रे असा काय येतोय चोरासारखा? काय झालं? खरे तर आहे ना सदाभाऊ सुशिलीला परचुऱ्यांकडून पटवर्धनकडे सोडण्यासाठी गेला होता. सांगतोस काय? हा मी खोटे बोललो आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. हा आता मला सांग, ही गोष्ट जाऊन जर मी नारायण दादाला किंवा त्र्यंबक काकांना सांगितली तर काय होईल रे? नको ना काका, असे नको करू ना. नको नको सांगू ना. नको नको ना. मग तूच जाऊन तुझ्या वडिलांना खरं काय ते सांग
आणि सदाला शिक्षेतून सोडाव. जा. आई मी खोटे बोललो. काय काय खोटे बोललास आणि केव्हा? बोल ना शुंभा, वेळ नाही आमच्याकडे. अरे सांग ना, काय खोटे बोललास? सदाभाऊ बाबत. काय? खरे तर भाऊ सुशिलेला फक्त परचुऱ्यांकडून पटवर्धनांकडे सोडण्यासाठी गेला होता, पण भाऊ नेहमीच माझ्यावरती दादागिरी करत असतो, म्हणून खोटे बोलून त्याला चांगला धडा शिकवला. तू धडा शिकवलास त्यास? आई तू धडा शिकवला? तू धडा शिकवला? चुकले माझे. तू धडा शिकवलास? अरे तुझ्यावर विश्वास ठेवून मारले आम्ही त्यास. त्याला वाटेल तसे बोललो आम्ही, शिक्षा केली त्याला. आणि तू खोटं बोललास आमच्याशी? खोटं बोललास? त्याच्या चारित्र्यावर संशय घेतला आम्ही तुझ्यामुळे. कसंही वागलो, शिक्षा केली त्यास. तुला चल, आता मी धडा शिकवते तुला. उठ इथून. चल माझ्या बरोबर. चल चल. नको नाही. चल माझ्या बरोबर. आई. चल चल. नाक घास त्याच्या समोर, पाया पड त्याच्या खोटे बोलल्याबद्दल. का लाज वाटते आता? त्याला मार बसत होता तेव्हा आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या ना तुला? हा? आता लाज वाटते का? आता पाया पडायला लाज वाटते तुला? पाया पड त्याच्या. आई आई ग जाऊ दे ना, नको मारूस त्याला. बघ, शिक काहीतरी त्याच्याकडून. पाठीशी घालतोय तो तुला. सदा चल तू, याला राहू दे इथेच, डोके ठिकाणावर येईपर्यंत. खबरदार इथून हल्लास तर. आई 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 नको ना भाऊ. आई आई उघडा ना. ताई, तुला पुन्हा सगळी खिचडी करायला लागली ना? हो. नीट जमली ना की आईला बोलू? नाही, राहू दे. मग अशी आईने शिकवले तेव्हा मी नीट लक्ष दिले. आता येते मला. आणि आई सुभद्रा आजीजवळ बसली. बापूंना भूक लागली. घरात काही नाही आहे म्हणून मी मुगाची खिचडी केली आहे. सखू, तू पाने पुसून ठेव आणि डब्यातले पोह्याचे पापड काढून दे. जा. उदरभरण दोहे जाणीते यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. काय गो बायो, तू केलेस का हे सगळे? हो बापू. ठीक आहे, जेवतो आता. आता शेण वाढले तरी खाईन, एवढी भूक लागली. मी आणू का थोडेसे? सखू सखू, काही काय बोलतेस? आता गप्प बैस तर मार खाशील. करा सुरू. वाव. माझ्या बयोचे वय लहान, पण ती मोठ्यांसारखी वागली. आणि आम्ही वयाने मोठे पण लहानांसारखे वागतो.
काय रे गाढवा, भरल्या झाडावर रडतोस काय? जेवायचं सोडून रडतोस बायकांसारखा? काय झाले नाना? मी नानूच्या बोलण्यात येऊन तुला मारायला नको होतं. त्याही पेक्षा तुझ्या वागणुकीवर शंका घ्यायला नको होती. वाईट हेतू धरून तू सुशीलेकडे गेला होतास. या आरोपाचा मारापेक्षाही जास्त त्रास झाला असेल तुला. होय आप्पा, हलकं वाटलं मला. मलाही. क्षमा मागितली मी सदाची. तू सांगितल्याप्रमाणे. आता राग सोड. मनापासून मागितलीत ना क्षमा? का मी सांगितले म्हणून देखल्या देवा दंडवत करून आलात? अगं मागितलं क्षमा मी त्याची. आता त्यात शंका कसली घेतेस? शंका नाही हो घेत. पण आपली चूक झालीये हे मनापासून पटले ना तुम्हास, एवढेच विचारते. नानूच्या बोलण्यात येऊन आपल्या सदावर ठपका ठेवण्यात घाई केली आपण. आई वडील म्हणून कमी पडलो आपण त्याला समजून घेण्यात. आपली सद्सद विवेक बुद्धी बाजूला ठेवून शिक्षा केली आपण त्यास. पण आपला सदा त्यातला नाहीये. असे वाकडे पाऊल टाकणाऱ्यातला नाहीये तो. हा विचार सुद्धा केला नाही आपण. तर आई वडील म्हणून मोठेपणा दाखवत हक्क तेवढा गाजवला आपण. अगं तसं नाहीये. तसंच आहे. झाली आहे ना चूक, मग ती मान्य करण्यात काय हरकत आहे? त्या पोराचे म्हणणे ऐकून घेण्याची सुद्धा तसदी घेतली नाही आपण. मी खरे सांगू का तुम्हास, शिक्षा केल्याने पोरे सुधारतात हा मोठा गैरसमज आहे आपला. नाही, अति झाले तर शिक्षा करायलाच हवी, ती गरजेची आहे. हो, पण असे उठ सूट त्यांना मारले, त्यांना शिक्षा केली, तर ती शिक्षा नेमकी का केली हेच लक्षात राहत नाही त्यांच्या. फक्त मार लक्षात राहतो आणि मग जन्मभर अडी बसते त्यांच्या मनात. अगं केवढं व्याख्या देशील? क्षमा मागितली ना मी त्याची.
सदा पार बेशुद्ध पडण्यापर्यंत मजल गेली होती मी पुण्यात असताना. खरे ना, हो तेव्हापासून धास्तवले हो मी. त्या पोराच्या मनात तुमच्याबद्दल अडी बसू नये म्हणून प्रयत्न करते मी हे. अगं अडी कसली त्यात? अडी असती तर क्षमा मागितली असती का मी त्याची? हो असे काय करता? मुलांची क्षमा मागण्यात कसला आलाय कमीपणा? खरंय, पण कसं आहे, आमच्या पालकांकडून आम्हाला कायम वृक्षपणाची हेटाळणीची वागणूक मिळाली. त्यामुळे कदाचित सदाच्या बाबतीत किंवा इतर मुलांच्या बाबतीत तोच वृक्षपणा आमच्या अंगी येत असावा. आता तुम्ही जी सदावर माया करता ती माया कधी आम्ही अनुभवलीच नाही. त्र्यंबक काकांचा ही कारभार कायम हडेल हप्पीच. कावेरी काकूंनाही त्यांनी कायम धाकात ठेवले. असो, हरकत नाही. अधून मधून असे आमचे कान उपटत जा, म्हणजे वातावरण चांगलं राहील. भयो, आज दुपारी खिचडी अगदी छान झाली गो. एवढे रामायण घडले तरी भान ठेवून तू पटकन खिचडी तयार केलीस. बापूही शांत झाले, नाहीतर कठीण परिस्थिती झाली असती गो. माझे मनी भरून गेले. खूप खास घेताना तर मला रडूच आले. आम्हा मोठ्यांच्या तांडवात तुम्हा लहान मुलांचे हाल होतात गो. भयो, सगळा भार तुझ्यावर पडतोय गो. नाही नाना, असा विचार नका आणू मनात. अहो, तुम्ही मोठी माणसे आम्हा लहान मुलांसाठी नाही का करत प्रेमाने? मग आम्ही तेच करतोय ना. नाना, एक सांगू, तुम्ही रागावू नका. सांग. मी तुम्हाला म्हटले होते की आईच्या तळपायांना तेल लावा, तेव्हा तुम्ही रागावला होतात, असे का? तुम्हाला बरे नसताना आई कितीतरी वेळा तुमच्या पायांना तेल लावते, तुमची सेवा करते. मग आज तिला बरे नाहीये तर हे काम पुरुषांचे नव्हे भयो. का? ही कामे पुरुषांची आणि ही कामे बायकांची, हे कोणी ठरवले? परंपरेने. भयो, तुझ्या काचे उत्तर माझ्याकडे नाहीये, पण हीच पद्धत आहे, हीच परंपरा आहे. पण आईवर तुमची माया नाही का? मग आपल्या मायेच्या माणसांना मदत करणे, त्यांची सेवा करणे, याला परंपरा का नाही परवानगी देत? आणि नाना, आजीला भेटायसाठी आई किती तळमळत होती, पण तुम्ही आईला तिकडेही नाही जाऊ दिले. परंपरेने हे सांगितले आहे का? मला माहित नाही, पण बापू नाही म्हणाले म्हणून तुम्ही नाही म्हणालात हे माहितीये मला. पण नाना, तुम्ही तर आईचे आहो आहात ना, मग तुम्ही का नाही हट्ट केला आईला गावाला पाठवायचा? आणि नाना, आई एवढी दुःखात आहे, पण तुम्ही एकदा मायेने तिच्या डोक्यावरून हात सुद्धा फिरवला नाहीये. झाली तुझी सुरुवात. तुला फक्त मोठ्यानं अक्कलच शिकव. नाना, तुम्ही माझ्यावर नाही रागवलात, तुम्ही स्वतःवरच रागवला आहात, हे माहितीये मला. हो ना?